मित्रांनो, आपलं आता नवीन इयर सुरू होत आहे. कुठलं इयर असो, फर्स्ट इयर असो, सेकंड इयर असो, थर्ड इयर असो किंवा बी असो, आपलं जर वर्ष नवीन सुरू होत आहे तर आपल्याला आता काही 10 अशा मी गोष्टी सांगणार आहे. त्या पहिल्यापासून आपण क्लिअर करून घ्यायच्या. त्या पहिल्या आठवड्याभरातच आपल्याला समजून घ्यायच्या, क्लिअर करून घ्यायच्या. म्हणजे पुढची जर्नी पूर्ण वर्षभराची आपल्याला क्लिअर कट होते आणि ती जर्नी सोपी होऊन आपण नक्की वर्गात पहिले येतो, टॉप करतो किंवा जे आपल्याला सक्सेस मिळवायचा आहे तो आरामात सक्सेस मिळवता येतो. मित्रांनो बघा, जे समजा आता सेकंड इयरला पोरं गेले, नवीनच पोरं आहे, त्यांनी पहिल्यांदा काय चेक करायचं, आपल्या डिपार्टमेंटची बिल्डिंग कुठली, आपल्या डिपार्टमेंटची, त्याच्यामध्ये आपले क्लासरूम कुठले, क्लासरूम इन द सेन्स क्लासरूमची कॅपॅसिटी किती आहे, आपल्याला चांगला बेंच कुठे भेटतो, कुठे आपल्याला बसल्याने प्रॉपरली दिसेल, या सगळ्या गोष्टी आधीच आपल्याला क्लिअर करून घ्यायच्या. त्याच्यानंतर येतं आपल्या लॅब्स कुठल्या आहे, प्रॅक्टिकल लॅब कुठल्या आहे, कुठल्या प्रकारे प्रॅक्टिकल होतात, कुठल्या लॅब्समध्ये काय काय इन्स्ट्रुमेंट्स लागतात, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. सेकंड इयरला असो, थर्ड इयरला, सेकंड इयरला एवढं लागू होतं, बाकी मग या सगळ्या गोष्टी बाकीच्या सगळ्या इयरला लागू होतात, थर्ड इयर बी सगळ्यांना. आता जनरली सगळ्यांसाठी सेकंड इयर झालं, सेकंड इयर साठी फक्त ये, कारण ते पहिल्यांदा डिपार्टमेंटमध्ये आले. आता सेकंड इयर थर्ड इयर बी सगळ्यांसाठी आपली हॉस्टेलची रूम कुठली आहे, रूम चांगली आहे का, चांगला स्वच्छ प्रकाश येतो का, आजूबाजूला खराब पोरं तर नाही ना, गर्दी गोंगाट नाहीये ना, रूममेट्स कसे आहे, अभ्यासू पोरं आहे की नाही, आठवड्याभरात कळतं. कारण आपण इथे फर्स्ट वीक दिला आहे, आठवड्याभरातच एवढं करायचंय, कारण महिना गेला आणि नंतर तुम्ही रूम चेंज करायला जाशाल, रूम चेंज होणार नाही. त्यामुळे आठवड्याभरात आपल्याला करता येतं. त्यामुळे या गोष्टी सांगतो मी, इतक्या बारीक बारीक गोष्टी अभ्यास करून तुमच्यासाठी आम्ही आणत असतो. त्या तुमच्या लेवलच्या असतात, तुमच्या आमच्या लेवलला मॅच करून आम्ही सांगतो. ते नक्की त्याचा फायदा घेत जा. टीचर्स, आपले क्लास टीचर कोण आहे, चांगले टीचर आपल्याला आहे का, जे चांगले मार्क देतात, कुणी खडूस टीचर तर नाही, टीचर कसे सपोर्टिव्ह आहे, कुठले टीचर सपोर्टिव्ह आहे, कुठले जास्त खडूस आहे, कुठले टीचर आहे ज्यांना जास्त आपल्याला गडूगडू त्यांच्या जर कॉन्टॅक्टमध्ये राहिलं ते हेल्प करतात, ही सगळी माहिती आपल्याला करून घ्यायची. ही कुठून कळेल, आपल्याला सिनियर्स कडून कळेल. मग सिनियर्स कसे आहे, सिनियर्स मध्ये कोण टॉपर आहे, कुठला मुलगा सिनियरचा समजा कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी प्रिपेअर करतोय, गेटसाठी करतोय का, कुठले सिनियर असे जे कम्युनिकेशन त्यांचं भारी, कोणी इव्हेंटमध्ये स्ट्रॉंग आहे, अशा प्रकारे सिनियर आपल्याला शोधून ठेवायचे आहे. चांगले कोणी करिअर गायडन्स करतं, कोणी खराब असतात, कोणी चांगले, कोणी ज्युनियरला मदत करणारे, ते शोधून ठेवायचे. मित्र सगळ्यात महत्वाचे, आपल्याला मित्र ह्या वर्गात जे आले, कारण फर्स्ट इयरला कॉमन असतं, वेगवेगळ्या डिव्हिजन मध्ये असतो, सेकंड इयरला स्पेसिफिक आपल्या सगळ्या वेगवेगळ्या डिव्हिजन मधनं, कॉमन पोरांमधनं आपल्या डिपार्टमेंट वाईज येतात. मग त्याच्यामध्ये आपले जवळचे मित्र कोण आहे जे आपल्या बरोबर होते, त्याच्यानंतर अदर अजून कुठले मित्र आहे का त्यांच्यासोबत आपण ग्रुप करू शकतो चांगल्या पोरांचा, कारण जशा वातावरणात आपण राहतो तसेच आपण बनतो. सो चांगल्या पोरांचा ग्रुप करायचा, टुक्कार बनायचंय, टुक्कार पोरांशी मदत करा, चांगलं बनायचंय, चांगल्या पोरांना जवळ घ्या, टॉपर बनायचंय, टॉपर पोरांशी मैत्री करा, तुम्ही ठरवायचं काय करायचं. यस. त्याच्यानंतर आले आपले सब्जेक्ट्स. या वर्षी आपल्याला सब्जेक्ट कुठले टफ आहे, कुठल्या सब्जेक्टमध्ये कमी मार्क पडतात, कुठल्या सब्जेक्टमध्ये क्लासेसची किंवा रेकॉर्डेड लेक्चर्सची गरज आहे, या पद्धतीने तुम्ही सगळे सब्जेक्ट्स माहिती करून घ्यायचे, कुठले सब्जेक्ट स्कोरिंग आहे. यस. नंतर आलं इयरली ऍक्टिव्हिटी. या वर्षामध्ये पूर्ण सिनियरला विचारून घ्यायचं, सरांना विचारून घ्यायचं कुठले ऍक्टिव्हिटी होतात, म्हणजे सेमिनार्स होतात का, प्रोजेक्ट्स होतात का, आपल्याला प्रेझेंटेशन द्यायचे का, वेगवेगळ्या बाहेरच्या कॉलेजमध्ये जाऊन द्यायचे का, काही इव्हेंट ऑर्गनाईज करायचे का, डिपार्टमेंटल इव्हेंट असतात त्यात पार्टिसिपेट करता येतं का, गॅदरिंग मध्ये करता येतं का, करता यायचं असेल तर कुठल्या मुलांशी कॉन्टॅक्ट करायचं, या सगळ्या गोष्टी आपल्याला कॉन्टॅक्ट करून ठेवायच्या. सगळ्यात महत्वाचं, हे सगळं आपल्याला इकडे आपण स्वतःला डेव्हलप केलं, चांगले मित्र केले, आपण अभ्यास केला, सगळे रूम चांगले ठेवले. आता सगळं करून आपल्याला शेवटी टीपीओ माहिती पाहिजे, आपल्या डिपार्टमेंटचा टीपीओ कोण आहे त्यांच्याशी ओळख करायची, कारण टीपीओ ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर, कारण तेच आपल्याला फायनल इयरला कॅम्पसला बसायला लावणार आहे आणि आपला इंटरव्ह्यू क्रॅक करून आपली प्लेसमेंट देणार आहे. सो मित्रांनो, या प्रकारे या 10 थिंग्स होत्या ज्या कॉलेज सुरू झाल्या पहिल्या आठवड्यातच आपल्याला क्लिअर करून घ्यायच्या आहेत. ह्या जर एकदा क्लिअर झाल्या तर पूर्ण वर्षाचा आपला रोडमॅप क्लिअर होतो. आणि एकदा रोडमॅप क्लिअर झाला, ऑब्विसली प्रत्येक डिपार्टमेंटचा अभ्यासाचा रोडमॅप कसा आहे या रिगार्डिंग मी ऑलरेडी व्हिडिओ दिलेले आहेत. यस. आणि बाकी डिपार्टमेंटच्याही देतोय, पण आता जनरल एक रोडमॅप कसा पाहिजे आपला तो पण मी इथे क्लिअर केला. मित्रांनो, सो ह्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करा, ह्या पद्धतीने वागा, ह्या पद्धतीने तुमचं इंजिनिअरिंग जाऊ द्या. बघा, मला थँक्स म्हणशाल. यस. सो लगेच चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, फ्रेंड्सला सजेस्ट करा. मला थँक्स म्हणशाल, सर तुम्ही देता ते एकदम ग्राउंड लेवलचं, तुमच्या आमच्या जवळचं असतं, एकदम टॉप लेवलचं असं काही नाही, जे समजेल असंच असतं, त्याने आम्हाला नक्की फायदा होतो. सो नक्की फायदा होत असेल नक्की फॉलो करा, तुम्हाला नक्की फायदा होईल. आणि अभ्यासाला लागले आहेच तर ऑब्विसली पर्पल हॅट ऍप्लिकेशन नक्की मदत घ्या. यस. पर्पल हॅट ऍप्लिकेशन तुमच्या पूर्ण प्रत्येक इयरचे रेकॉर्डेड लेक्चर कोर्सेस विथ सॉल्व पेपर, IMP क्वेश्चन, नोट्स,
सगळं आम्ही स्टडी मटेरियल एकदम अफोर्डेबल प्राइस मध्ये अवेलेबल करून दिले आहेत. हजारो पोरं वापरतात, टॉप करतात. सो तुम्ही पण, तुम्हाला विषयामध्ये स्कोर करायचं, टॉप करायचं, बॅकलॉग क्लिअर करायचे, पर्पल ॲड ऍप्लिकेशन डाउनलोड करा. खाली लिंक आहे, फ्री लेक्चर्स बघा, आवडले तर सबस्क्राईब करा आणि नक्की टॉपर करा. बाकी हे फॉलो करायचं, यावेळी आपण इंजिनिअरिंग भारी करूया.